आज आपण करणार आहे आरोग्यदायी असा ब्ल्यू टी, म्हणजेच आपण आयुर्वेदिक चहा करणार आहे। त्यासाठी बघा इकडे गोकर्णाला खूप छान अशी फुलं लागले, ते फुलं आपण तोडून घेणार आहे, कारण आपल्याला चहासाठी गोकर्णाची फुलं लागणार आहेत। पाऊस पण पडतोय छान बाहेर। खूप गुणकारी चहा आहे हा, आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे हा। त्याच चहासाठी लसलशीत अशी तुळशीचे पण पानं तोडून घेतलेत, माझ्या मिस्टरांनी तोडलेत हे फुलं आणि तुळशीचे पानं दोन्ही पण। आणि आपण करणार आहे त्याचा छान असा गुणकारी चहा, काढा पण म्हणू शकतो याला। ब्ल्यू टी आपण करणार आहे आज। त्यासाठी मी घेतलाय 1 कप पाणी आणि थोडं वर पाणी घेतलंय, कारण आपल्याला ते पाणी आटून घ्यायचं आहे। त्यामध्ये टाकले ते फुलं आणि तुळशीचे पानं टाकून घेतलेत, गोकर्णाचे फुलं आणि तुळशीचे पानं, आणि त्याचबरोबर त्यामध्ये मी दालचिनीचे तुकडे पण टाकणार आहे, ज्याने आपला चहा अजूनच गुणकारी होईल। छान त्याचा आता फुलांचा, पानांचा आणि दालचिनीचा पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये उतरून घ्यायचा आहे आपल्याला। छान बघा किती छान कलर आलाय चहाला। आपण ओतून घ्यायचं आहे आता चहा। तुम्ही यामध्ये आवडत असेल तर अद्रक पण किसून घालू शकता आणि मध पण टाकू शकता। त्यामध्ये आता आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे। तुम्हाला चहामध्ये मध जर टाकायचं असेल तर चहा ओतून कपामध्ये ओतून घेतल्यानंतर त्यामध्ये मध टाकायचं आहे। लिंबू रस टाकल्यानंतर बघा चहाचा कलर किती चेंज झालाय। रेडी आपला असा आयुर्वेदिक चहा, गुणकारी चहा, ब्ल्यू टी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।